ओमायक्रॉन ग्रस्तांचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। पण ओमायक्रॉनची धास्ती घेण्याचं कारण नाही, कारण ओमायक्रॉनवरती मात करणं सहज शक्य आहे। याची प्रचिती दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण या रुग्णालयामध्ये आलेली आहे। ओमायक्रॉन बाधितांना पॅरासिटामॉल आणि व्हिटॅमिन सीचं औषध देऊन रुग्णांवरती उपचार करण्यात आले। दिल्लीमधल्या या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल 40 ओमायक्रॉन बाधितांपैकी 19 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे। आणि अशाच प्रकारे उस्मानाबादमध्ये देखील 2 रुग्णांवरती उपचार करण्यात आले आणि ते देखील अवघ्या काही दिवसांमध्ये बरे झाले। दुबईहून भारतामध्ये आलेल्या जगदीश शिंदे आणि त्यांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झालेली होती आणि या दोघांवरती 9 डिसेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आणि आता हे दोघेही ओमायक्रॉन मुक्त झालेले आहेत। दरम्यान उस्मानाबादमधील ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांना बरे करणारे डॉक्टर सचिन गायकवाड आपल्या सोबत आहेत। नेमक्या या रुग्णांना कोणती औषधं दिली जात आहेत आणि कशा प्रकारे उपचार करण्यात आले हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, असं आहे की एकतर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आपल्याला ओमायक्रॉनचा उपचार आणि त्याची एकूण उपचार पद्धती सांगावीच लागेल, पण लस सुद्धा का महत्त्वाची आहे तेही सांगायचं आहे। म्हणून चेस्ट फिजिशियन असलेले सचिन गायकवाड माझ्याबरोबर आहेत की त्यांनी एकूण 5 रुग्णावरती आत्तापर्यंत ओमायक्रॉनच्या की ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झालेली होती त्यांच्यावरती उपचार केले। त्यातले 2 जणांचा डिस्चार्ज झालेला आहे, ज्याचा तू उल्लेख केलेला आहे। सो डॉक्टर, सर्वात आधी तर मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की या 5ही रुग्णापैकी ज्यांचा डिस्चार्ज झाला ते जगदीश शिंदे हे 24 नोव्हेंबरला भारतातनं दुबईत गेले, 2 डिसेंबरला परत आले। दुबईतल्या नियमावलीनुसार RT-PCR टेस्ट ह्या किमान 4 झाल्या, इथे पण 2 झाल्या। ते या RT-PCR टेस्टमध्ये पॉझिटिव्ह का आढळून आलेले नाहीत, इन्क्लुडिंग त्यांचा मुलगा पण का आढळून नाही आला? त्यांची RT-PCR तपासणी ही आपल्या एअरपोर्टवरती करण्यात आली। एअरपोर्टवरती निष्कर्ष आला की त्यांची टेस्ट निगेटिव्ह आहे। त्याच्यानंतर त्यांना होम आयसोलेट करण्यात आलं। त्याच्यानंतर जेव्हा ते गावी परतले त्यांच्या आमच्या आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या फॅमिलीच्या टेस्टिंग करण्यात आल्या। RT-PCR हे आम्ही जिनोमिक सिक्वेन्सला पाठवण्यात आले। पुणे व्हायरॉलॉजी सेंटरला जिनोमिक सिक्वेन्समध्ये त्या व्हायरसचा पूर्ण RNAचा अभ्यास केला असता त्यांना ओमिक्रॉन व्हेरियंट सापडले। पण RT-PCR हा टेस्टिंग आपण करतोय त्याच्यामध्ये काही पेशंटचं रॅट RT-PCR निगेटिव्ह असतं। हे आत्ता म्हणून ओमिक्रॉनच्या बाबतीत ही होत नाही आहे। डेल्टा व्हायरस आल्यानंतर काही पेशंटचे रॅट RT-PCR निगेटिव्ह होते, पण तरी पण त्यांच्या HRCT वरती स्कोर होता। म्हणजे RT-PCR निगेटिव्ह आहे म्हणून हे असं नाही आहे की ओमिक्रॉन नाही किंवा डेल्टा नाही आहे। पण पूर्ण RNAचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट सापडण्यात आला। त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंट चालू करण्यात आली। आता माझ्या दृष्टी म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रेक्षकांना याच्या घातकतेविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत। ज्याला CBC CRP असं म्हणतो आपण, ज्या ब्लडच्या टेस्ट आहेत आणि ज्या डेल्टामध्ये खूप महत्त्वाच्या होत्या त्याच्यामध्ये काय चेंजेस होते आणि ज्याचा रेडिएशनचा स्कोर म्हणजे जे एक्सरे काढले गेलेले होते त्याच्यामध्ये काय होते? 2 फार स्पेसिफिक प्रश्न आहेत तुमचे। स्पेसिफिकली ओमिक्रॉनबद्दल विचारताय। आता जे पेशंट आम्ही ॲडमिट केले त्यांचं आम्ही कोविड प्रोफाईलमध्ये CBC LFT RFT आम्ही CRP D डायमर आणि काही ठिकाणी IL-6 हे मार्कर आम्ही करतो। या पेशंटमध्ये CRP D डायमर व्हॅल्यू नॉर्मल होत्या आणि WBC काउंट WBCमध्ये L/N रेशो म्हणजे न्यूट्रोफिल बाय लिम्फोसाइट रेशो हा ही नॉर्मल होता। म्हणजे इन्फेक्शन सोर्स कुठल्या लॅबोरेटरीमध्ये आम्हाला सापडलेला नाही। सोबत रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन फर्स्ट डेला आम्ही HRCT स्कॅन केला, त्याच्यामध्येही त्यांचा स्कोर 0 आढळण्यात आला। आणि नंतर आम्ही सिरियल इन्व्हेस्टिगेशन केले आफ्टर म्हणजे 3 दिवसाच्या गॅपनी आणि एक्सरे 5 दिवसाच्या गॅपमध्ये। ह्या ड्युरिंग हॉस्पिटलाइज पिरियडमध्ये सुद्धाही त्याच्यामध्ये काही चेंजेस आढळण्यात आले नाहीत। आणखीन एक महत्त्वाचा जो इंडिकेटर होता डेल्टा व्हेरियंटच्या बद्दलचा तो होता SpO2 ची लेवल म्हणजे ऑक्सिजनची पातळी, आणि ती सडनली ड्रॉप व्हायची। आता ओमायक्रॉनचे हे जे 5 पेशंट आहेत आणि विशेषतः जे 2 डिस्चार्ज झाले त्यांच्यामध्ये 16 दिवसाचा जो स्पॅन होता त्याच्यामध्ये SpO2 ची म्हणजे ऑक्सिजनची पातळी कशी होती विदाउट वॉकिंग टेस्ट आणि विथ वॉकिंग टेस्ट? जेव्हा पेशंट ॲडमिट झाला त्यावेळेस आम्ही त्याचे व्हायटल्स घेतो म्हणजे पल्स, BP, ऑक्सिजन, SpO2 ज्याला म्हणतो। त्यावेळेस ऑक्सिजन पातळी त्यांची मोर दॅन 94 होती, नॉर्मल होती आणि 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणजे पेशंटला 6 मिनिट चालवणं आणि त्याच्यानंतर त्याची ऑक्सिजन पातळी चेक करणे ती सुद्धाही नॉर्मल होती। नॉर्मल कधी म्हणतो? जेव्हा चालल्यानंतर मोर दॅन 3% ड्रॉप झाला असेल,
म्हणजे 94ची जर 91 वगैरे झाली असती तर आपण ती सिग्निफिकंटली ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे, 6 मिनिट वर्क टेस्ट पॉझिटिव्ह, पण त्या पेशंटमध्ये ती टेस्ट निगेटिव्ह होती. ऑक्सिजन पाथी चालवल्यानंतर ही नॉर्मल होती. सौरभ, मी त्यांना आणखी 2 प्रश्न विचारणार आहे, पण आत्तापर्यंत जे महाराष्ट्राच्या समोर आलं ते असं की त्यांची SpO2ची पातळी ही ड्रॉप झाली नाही. CBC CRPचा त्याचा जो इंडिकेटर्स असतात बॉडीतलं किती इन्फ्लेमेशन आहे तेही ड्रॉप झालेलं नाही आहे, किंवा त्यांना चेस्ट एक्सरेमध्ये जो आपल्याला माहिती आहे की डेल्टा 2च्या याच्यामध्ये खूप वाईड रेंजमध्ये स्कोर यायचा, 15, 16, 17 वगैरे. जे दिल्लीचं आमच्या आता अँकरनी जे सांगितलं की दिल्लीमध्ये केवळ पॅरासिटॉमॉल देऊन त्या रुग्णांना बरं केलं गेलं. आता ज्यांचा डिस्चार्ज झालेला आहे त्यांच्या या 16 दिवसाच्या स्पॅनमध्ये तुम्ही कुठली कुठली औषधं आणि किती किती क्वांटिटीमध्ये दिली? याच्यामध्ये 5 पेशंटपैकी एक 2 वर्षाची मुलगी आहे, तिला सिम्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे सर्दी ताप याची औषधं चालू करण्यात आली. तिला कुठलंही अँटीव्हायरल किंवा रेमडेसिवीर हे औषध चालू करण्यात आले. तिला सिम्टमही तसे नाहीत. त्याच्यानंतर एक 16 वर्षाचा मुलगा आहे, त्यालाही व्हिटॅमिन C टॅबलेट, मल्टीव्हिटॅमिन आणि पॅरासिटामॉल टॅबलेट हेच चालू आहे. राहिले 2 अडल्ट पेशंट, एक 43 वर्ष अराउंड 40च्या आसपास, असे 2 पेशंट आहेत. जे शिंदे पेशंट म्हटलेलं त्यांचं आम्ही टॅबलेट फॅबिफिरावीर, टॅबलेट पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन C आणि झिंक अशा पद्धतीने ट्रीटमेंट चालू केले. त्यांनाही कुठले रेमडेसिवीर इंजेक्शन वगैरे देण्यात आलेले नाही आहेत. म्हणजे हे माइल्ड कॅटेगरीनुसार आम्ही त्यांना ट्रीट केले अकॉर्डिंग टू द सिम्टम. त्यांच्या म्हणजे जे विशेषतः ज्यांचा डिस्चार्ज झाला त्यात एक जण 45 वर्षाचे आहेत, त्यांचा रक्तदाब हा काही कमी जास्त झाला का, किंवा त्यांचं ज्याचं ECG आपण म्हणतो त्याच्यात काही चेंजेस होते का? सुरुवातीला जेव्हा होते, सुरुवातीला 2 दिवस तेही घाबरून गेले होते की ओमिक्रॉन आणि मी पहिला पॉझिटिव्ह पेशंट आले, त्याच्यामुळं थोडंसं अँझायटी ज्याला म्हणतो त्याच्यामुळे त्यांचा बॉर्डरलाईन BP फ्लक्च्युएट झाला. पण 2 दिवस मॉनिटर केल्यानंतर त्यांचा BP परत नॉर्मल झाला आणि ECG वरती काही विशेष चेंजेस नव्हते. डॉक्टर साहेब, एक महत्त्वाची गोष्ट आहे की डेल्टामध्ये लोअर रिस्पायरेटरी म्हणजे ज्याला फुफ्साचं इन्व्हॉल्वमेंट म्हणतो आपण, ती जास्त प्रमाणामध्ये होते. आता तुम्ही 5 पेशंट तपासलेले आहेत ज्यांच्यावरती तुम्ही उपचार पण करत आहात. ओमिक्रॉन हा फक्त अप्पर रिस्पायरेटरीलाच म्हणजे तुमचा जो नेझल एरिया आहे त्याच्यामध्येच इन्फेक्शन करतोय असं आपण जर कन्क्लुजन काढलं तर? सध्याच्या ह्या 5 पेशंटवरून आपण तसं कन्क्लुजन काढू शकतो की जे मी पेशंट पाहिले त्यांच्यामध्ये फक्त सौम्य प्रकारचे सिम्टम होते, म्हणजे घशामध्ये खवखव होणे, सर्दी, थोडीशी कणकणी आणि ताप, हे असे 4 सिम्टम होते. त्याच्यामध्ये खोकला होता किंवा ऑक्सिजन पातळी कमी झाली असं काही नाही. जेव्हा आपण लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणतो त्यावेळेस मग फुफ्फुसामध्ये कफ बाहेर पडणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे किंवा रेडिओलॉजिकलवरती आपल्याला स्कोर दिसतो. हा घातक अद्याप तरी आढळून आलेला नाही. अद्याप तरी ह्या पेशंटवरतून आढळण्यात आलेलं नाही. थँक्यू सो मच. पण सौरभ, हेही सांगायला पाहिजे की PTIने जे 22 तारखेला भारतासमोर एक 358 रुग्णांचं विश्लेषण मांडलं ओमायक्रॉनच्या, त्यातल्या 183 रुग्णांना की ज्यांनी लस घेतलेली होती त्यांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन आढळून आलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यांनी लस घेतल्यामुळेच बहुधा 70% रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचा लक्षणं आढळून आलेली नाही. 30% रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं होते. याचा अर्थ असा की सगळ्यांनी लस घ्यायला हवी, भले तो ओमायक्रॉन तेवढा आपल्याला जेवढा वाटत होता तेवढा घातक नसला तरी. पण ही फार सकारात्मक गोष्ट आहे, विशेषतः अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं. निश्चितच. धन्यवाद राहुल. आपण डॉक्टर सचिन गायकवाड यांच्याशी या संदर्भामध्ये सविस्तर बातचीत केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.